1791ला 1791 यांची घटना लिहून पूर्ण झाली. घटना ही फ्रेंच रिव्होल्यूशनची पहिली घटना आहे. घटना 1791 पहिला टास्क त्यांचा कंप्लीट झाला. तर यामध्ये लुई परेशान होता की फ्रान्सचं भवितव्य काय राहील, राजेशाही राहील की प्रजासत्ताक राहील, राजेशाही की प्रजासत्ताक. तो व्हेरी फॉर्च्युनेटली फॉर द लुई की लोक बोलले हरकत नाही, चिंता नका करू, घटनात्मक राजेशाही. घटनात्मक घटनात्मक राजेशाही याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला काय बाळांनो? घटनात्मक राजेशाही याचा अर्थ माहिती आहे काय? घटनात्मक राजेशाही. इंग्लिशमध्ये वी कॉल इट ॲज अ कॉन्स्टिट्युशनल मोनार्की. कॉन्स्टिट्युशनल मोनार्की. राजेशाहीचा अर्थ काय असतो की राजा आहे, आपल्या मनाचा मालिक आहे, मर्जीचा मालिक आहे, की जे त्याला वाटेल तो राजा करणार. घटनात्मक राजेशाहीचा अर्थ काय असतो की राजा आपल्या मर्जीचा मालक नाही आहे. राजा मनात येईल ते करू शकत नाही. राजाला कुठलंही कार्य जर का करायचं असेल तर घटनेमध्ये लिहिलेल्या पद्धतीनुसार करावं लागेल. मीन्स किंग हॅड टू ऍक्ट ऍज पर द कॉन्स्टिट्युशनल मेथड. घटनेमध्ये जो कायदा लिहिलाय, घटनेमध्ये जी परंपरा किंवा पद्धत लिहिलेली आहे त्या अकॉर्डिंग राजाला व्यवहार करावे लागतील, कार्य करावे लागतील. तो आपल्या मर्जीचा मालक नाही आहे. म्हणजे मला सांगू शकता का, जर का घटनात्मक राजेशाही असेल तर सत्ता विभाजन इथे होईल का नाही होणार? सत्ता विभाजन डेफिनेटली होईल. सत्ता विभाजन झाला, सत्ता विभाजन फॉर शुअर होणार है ना. मग जर का घटनात्मक राजेशाही आहे तर लोकांचे प्रतिनिधी निवडून येणार की नाही येणार? डेफिनेटली येणार. लोकांचे प्रतिनिधी किंवा जनतेचे, लोकांचे नका लिहू, जनतेचे लिहा. जनतेचे प्रतिनिधी, जनतेचे प्रतिनिधी निवडून येणार, ते निवडून. बरं, जनतेचे प्रतिनिधी निवडून येणार, जिथे ते जाणार मला सांगू शकता तिथे काय त्याला आपण म्हणणार? विधिमंडळ. तर विधिमंडळ बनवण्यात येणार. विधिमंडळ कायदेमंडळ ज्याला आपण म्हणतो, संसद ज्याला तुम्ही म्हणू शकता, विधिमंडळ. विधिमंडळ. मग दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा होता, बरं विधिमंडळ होतं पण ते एक सदन होता, एक सदन. द्विसदन नव्हतं. म्हणजे जसं आपलं कसं लोकसभा राज्यसभा आहे त्याला आपण द्विसदन म्हणतो, पण यांचं असं द्विसदन नाहीये. लोकसभा राज्यसभा तसं नाहीये, अप्पर लोअर हाऊस तसं नाहीये. एकच सदन आहे, एक सदन. पहिली लाईन याची जी होती, याला जे आहे ना, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की डिक्लरेशन ऑफ राईट ऑफ मेन अँड सिटीजन. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की डिक्लरेशन ऑफ राईट्स ऑफ मेन अँड सिटीजन. म्हणजे मानवांचा आणि नागरिकांचा हक्काचा जाहीरनामा. मानवांचा आणि नागरिकांचा हक्काचा जाहीरनामा ते लिहायचा हा. मानवांचा आणि नागरिकांचा हक्काचा जाहीरनामा. शब्द महत्वाचे त्यांनी वापरले. मेन वापरला, सिटीजन वापरला. सिटीजन म्हणजे नागरिक. मीन्स दे वॉन्टेड टू फिनिश इन इक्वॅलिटी. आधी कसं होतं की आधी यू आर डिवायडेड इंटू द मल्टिपल इस्टेट. वेगवेगळ्या इस्टेट होत्या, त्यामध्ये तुम्ही विभाजित होते. पण आता एक बोलले की नाही, आता आम्ही एकच टायटल घेणार, नागरिक. आधी कसं युरोपमध्ये असायचं की सर असायचे, नाईट असायचे, ड्यूक असायचे, बॅरन असायचे. हे जुन्या पदव्या झाल्या. जुन्या मध्ययुगीन पदव्या आम्हाला नको. आम्ही एकच टायटल घेणार आणि ते असेल नागरिक. आम्ही सर्व नागरिक आहोत. तर जर का आम्ही सर्व समान आहोत तर पहिली लाईन या डिक्लेरेशनची तीच लिहिलेली आहे की ऑल मेन आर बॉर्न इक्वल. की जन्मतः, जन्मतः सर्व समान आहेत, सर्व समान आहेत, सर्व मानव समान आहेत. मानव शब्द टाकायचा. त्यांनी टाकलंय की ऑल मेन आर बॉर्न इक्वल. जन्मतः सर्व समान आहेत. जन्मतः सर्व समान आहेत. ऐकता ना तुम्ही की इक्वालिटी ही ती समता आहे. म्हणजे जर का तुम्हाला प्रश्न विचारला युपीएससी किंवा एमपीएससी मेन्स मध्ये, तर कशा प्रकारे बाबा या लोकांनी समानता किंवा समानता याला वाढ दिली आहे, तर हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये मांडाव्या लागतील की जन्मतः सर्व समान आहेत. आणि हे जे डिक्लेरेशन आहे कोण देत आहे? आम्ही लोक. आम्ही लोक सर्व, आम्ही सर्वच्या सर्व मिळून देतोय. आम्ही सर्व.
मग जर का आम्ही सर्व समान आहोत, तर काय वाटतं, कायद्यापुढे वेगळे असतील की कायद्यापुढे सुद्धा समान असतील? व्हेरी गुड. कायद्यापुढे सर्व सन्मान असतील, म्हणजे याला म्हणता की तुम्ही इक्वालिटी बिफोर लॉ, की कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्या पुढे त्यांना लिहावं लागलंय की जन्मतः सर्व समान आहे, असं लिहावं लागलंय. म्हणजे काय सांगू शकता तुम्ही, आधी सर्व इक्वल होते का नव्हते? आधी सर्व इक्वल होते का नव्हते? आधी इस्टेटमध्ये विभागलेले होते, वर्ग विभागणी होती, की पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग. हे बोलले बंद करा फालतूगिरी. आता सर्व समान आहोत, ते इस्टेट फिस्टेट अजिबात नको आम्हाला, है ना? मग त्यानंतर कायदे आधी वेगळे होते. जसं की भारताचं उदाहरण जर का मी तुम्हाला दिलं, तर तुम्ही प्राचीन काळ वाचा, तुम्ही मध्ययुगीन काळ वाचा, तुमच्या एक लक्षात येईल की वर्ण व्यवस्थेनुसार कायदा व्यवस्था भारतामध्ये असायची. तशीच व्यवस्था फ्रान्समध्ये सुद्धा होती. म्हणून या लोकांनी असं लिहिलं की कायद्यापुढे सर्व समान आहेत. म्हणजे प्रत्येकाने कुठलाही गुन्हा केला तर प्रत्येकाला जी सजा आहे, जो दंड आहे, तो सेम मिळेल. आता तो भाग वेगळा आहे की आपल्याकडे भारतात हे आहे की नाही आहे. तुम्हाला माहिती असेल की मोठमोठ्या लोकांची मुलं असतात, गाडीने कोणाला ओढून टाकतात, नंतर निबंध लिहितात, बाहेर येऊन जातात, है ना? तर आपल्याकडे कितपत आहे काय माहिती, पण त्यांनी हे टाकलं होतं की कायद्यापुढे सर्व समान आहेत, कायद्यापुढे सर्व समान. मग या लोकांनी हे पण टाकलं होतं की बघा, जी चर्चची संपत्ती आहे, हा इथे मालमत्तेचा पण अधिकार दिला ना, संपत्तीचा हक्क किंवा मालमत्तेचा हक्क, संपत्तीचा अधिकार, तो पण देण्यात आला. कारण आधी तो नव्हता, आता देण्यात आला. तो देण्यात आला, संपत्तीचा हक्क. मग मतदान होणार असेंब्लीसाठी. पण मतदानामध्ये लक्षात घ्या, सर्व प्रौढ पुरुषांना मतदानाचा अधिकार नसेल. काही म्हणजे ज्यांच्याकडे काही संपत्ती आहे, ज्यांच्याकडे काही शिक्षण आहे, ज्यांचे जे लोक काही कर देतात, त्या लोकांना मतदानाचा अधिकार आहे. काही प्रौढ पुरुष, पुरुष हा शब्द महत्वाचा आहे. महिलांना सुद्धा तो अधिकार नाहीये. हा रंजिता, व्हेरी गुड. महिलांना सुद्धा तो अधिकार नाही आहे. बरं, कोणते पुरुष? ज्यांच्याकडे थोडी संपत्ती आहे, ज्यांच्याकडे थोडं शिक्षण आहे, जे लोक थोडं कर देतात. त्यामध्ये संपत्ती हे फार महत्वाचं होतं. हे दोन्ही सेकंडरी आहेत, पण संपत्ती असणं गरजेचं आहे. तेच लोक मतदान करू शकतात. मतदान. मग आधी असं होतं की चर्चकडे भरपूर संपत्ती असायची, मालमत्ता असायची, गरिबांकडे नव्हती. त्यामुळे विषमता यायची. मग या लोकांनी निर्णय घेतला की चर्चची संपत्ती, चर्चच्या संपत्तीचे, चर्चच्या असं लिहा, संपत्तीचे राष्ट्रीयकरण, राष्ट्रीयकरण, इंग्लिशमध्ये आपण त्याला नॅशनलायझेशन म्हणतो. राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन. चर्चच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण. जे जज आहेत, जज, त्या जज लोकांचं इलेक्शन होणार, तर त्याला म्हणतो इलेक्टिव्ह ज्युडिशियरी. इलेक्टिव्ह ज्युडिशियरी, इंग्लिशमध्ये लिहायचं इलेक्टिव्ह ज्युडिशियरी, आणि मराठीमध्ये लिहायचं निवडून दिलेली कार्य, आपली न्याय मंडळ, निवडलेले न्याय मंडळ, ज्युडिशियरी, न्याय मंडळ, स्पेशली त्यामध्ये न्यायाधीश निवडलेले आहेत, निवडलेले, इलेक्शन झालेले आहे. काय वाटतं, योग्य पद्धत केली हे की चुकीचं काम केलं बाळांनो? हे पहिलं कॉन्स्टिट्यूशन ते लिहित आहे, म्हणजे पहिली ही घटना लिहिल्या जाते 1791 मध्ये, है ना? तर काय वाटतं तुम्हाला, हे चूक झाली की बरोबर झालं हे काम? इलेक्टिव्ह ज्युडिशियरी, निवडलेले आहेत जज, न्यायाधीश, की जर का तुम्हाला न्यायाधीश बनायचं असेल, तुम्हाला निवडणूक लढावी लागेल. योग्य आहे की अयोग्य आहे हे? योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे इमॅजिन करा, मी न्यायाधीश आहे, तर मला जर का न्यायाधीश बनायचं असेल, मला निवडणूक लढावी लागेल. जर का मला निवडणूक लढायची आहे, तर नो डाऊट मला प्रचार प्रसार त्याचा करावा लागेल. मग मी तुम्हाला भेटणार, तुम्हाला वेगवेगळे आश्वासन देणार, तुम्ही लोक मला मत देणार, मत देऊन तुम्ही मला न्यायाधीश बनवणार. इमॅजिन करा की तुम्ही लोकांनी मला मत दिले, मत देऊन मला न्यायाधीश केले, आणि तुमचीच केस जर का माझ्या पुढे आली. आता मला माहिती आहे की यार, या माणसाने मर्डर तर केलेला आहे, पण मला हे सुद्धा माहिती आहे की याने मला मत दिलं होतं,
याच्या भावाने मला मत दिलं होतं, याच्या बायकोने मला मत दिलं होतं, याच्या गर्लफ्रेंडने मला मत दिलं होतं, याच्या सर्वच नातेवाईकांनी मला मत दिलं होतं, याच्या मित्रांनी दिलं होतं. म्हणजे या माणसाबरोबर माझे 100 मत जुळलेले आहेत. हा मर्डरर आहे. काय वाटतं, मी योग्य न्याय करणार की अयोग्य करणार? लक्षात येत आहे? म्हणजे जसे राजकारणी असतात ना, राजकारणी बरोबर आपली जी वोट बँक असते त्यांना फेवर देतात, तसा हा प्रकार आहे. तर ही ऍक्च्युली यांची चूक झालेली आहे. पण तरीही आधी कसं होतं की आधी ते वारसा हक्कानुसार न्याय व्यवस्था होती. तर हे बोललं की तसं नाही चालणार, इलेक्टिव्ह. तर हा थोडासा चुकीचा कार्यक्रम आहे. इलेक्टिव्ह ज्युडिशरी. मग अजून एक क्लॉज त्यामध्ये होता की जे वेटो पॉवर आहे, वेटो पॉवर, नकारात्मक मतदानाचा अधिकार, वेटो पॉवर किंवा निर्णयात्मक मतदानाचा अधिकार, अधिकार तो अजूनही राजाकडे होता. राजा, वेटो पॉवर अजूनही राजाकडे आहे. म्हणजे कुठलाही त्याला असं वाटला की नाही बाबा, योग्य अयोग्य निर्णयात्मक मत द्यायचं आहे, तो मी देणार, हे पण प्रॉब्लेमॅटिक आहे. मग राजाचं डोकं फिरलं तर तो ना असेंब्लीला घरी सुद्धा पाठवू शकतो. म्हणजे अजूनही त्याच्याकडे विशेष सत्ता आहे. राजा, पण ही पहिली कॉन्स्टिट्यूशन आलेली आहे. लोकांना अधिकार मिळालेला आहे, जनतेला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. पण एवढं सोपं कार्यक्रम नाही आहे. मला सांगू शकताय का, यानंतर परिस्थिती सगळी एकदम सॉर्ट आउट होईल की अजून बिघडून जाणार? समजतं तुम्हाला? संविधान आलं, जनतेला मत देण्याचा अधिकार मिळाला, जनतेचे प्रतिनिधी निवडून येणार आहेत. राजाचे जे अधिकार होते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो निरंकुश राजेशाही आधी होती, त्याच्यावरती अंकुश लादण्यात आले, है ना? मग चर्चकडे प्रॉपर्टी होती, तिचं राष्ट्रीयकरण झालं, म्हणजे आता ते राष्ट्राकडे आले. ते गरिबांना सुद्धा त्यामधून मिळणार आहे. ओके. मग आपण बघितलं की काही लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. वेटो पॉवर राजाकडे आहे. ज्युडिशरी इलेक्टिव्ह झालेली आहे. कायदा सर्वांसाठी आता समान करण्यात आलेला आहे. इक्वॅलिटी आता इथे करण्यात आलेली आहे. काय वाटतं, सगळं सिम्पल होऊन जाईल की कॉम्प्लिकेटेड होणार अजून? आता भयंकर होणार. ऍक्च्युली आता मजा येणार आहे. रात्रीसाठी आपण थांबू थोडंसं.